आजच्या ठळक बातम्या. शेकडो कोळी आगरी बांधवांनी वाजत गाजत घेतले लालबागच्या राजाचे दर्शन. खेड एसटी आगाराचा बोजवारा उडाला, चाकरमान्यांचे हाल. यंदा बाप्पाचा सहवास वाढल्याने जड अंतकरणाने बाप्पाला निरोप. खेड विरार एसटी बसला लागली आग, प्रसंगावधानाने दुर्घटना टळली. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य, कर्जत शहरात मराठा समाजाचा जल्लोष. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. मुंबईचा नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजावर कोळी आगरी बांधवांचं खूप प्रेम आहे. बाप्पाच्या दर्शनाला जाताना मोठ्या आनंदात आणि उत्साहात बांधव दर्शनाला जातात. त्यांच्या आनंदात भर पडली खालूबाजाची. कोकणातील प्रसिद्ध त्रिमूर्ती संदेश खालूबाजा पथक गेली 25 वर्ष आपली पारंपरिक खालूबाजा कला मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात अगदी जीवापाड जोपासत आहे. या पथकाचे प्रमुख संस्थापक संदेश हरिश्चंद्र मुरुडकर हे नामवंत सनई वादक आहेत. त्यांनी त्यांचे बंधू उत्कृष्ट ढोल वादक आणि शिट्टी वादक रुपेश हरिश्चंद्र मुरुडकर यांना सोबत घेऊन या परंपरेचा वारसा जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. दरवर्षी मुंबईसह महाराष्ट्रातील कोळी बांधव लालबागच्या राजाला अगदी आवर्जून भेट देतात. यावेळी शेकडो कोळी आगरी बांधवांनी नाचत जाऊन लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि आनंद साजरा केला. खेड एसटी आगाराचा पुरता बोजवारा उडाला असून परतीचा मुंबई प्रवास चाकरमान्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. चाकरमान्यांचे हाल सुरू असून प्रशासन गप्प आहे. कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. मुंबईवरून गाड्या आल्या नाहीत हे फसवे उत्तर देऊन प्रवाशांना फसवले जात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी गाड्या आल्या, मात्र खेड आगाराच्या गाड्या लांबणीवर पडल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. कोणत्याच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. गोळीबार मैदानामध्ये अक्षरशः रंगपंचमी सुरू असल्याचं चित्र आहे. चिखलमय मार्गातून वाट काढत चाकरमान्यांना जावे लागत आहे. त्यामुळे प्रवासी वर्गात नाराजी पसरली आहे. आणून सोडले, मात्र परतीच्या मार्गाचे काय, असा प्रश्न संतप्त चाकरमान्यांनी विचारला आहे. यंदा 7 दिवसांचा गणरायांचा मुक्काम असल्याने भक्तगणांना मोठा सहवास लाभला. त्यामुळे ग्रामीण भागात बाप्पाला निरोप देताना जड अंतकरणाने निरोप द्यावा लागला. गुहागर तालुक्यातील तवसाळ तांबडवाडीमध्ये गौरी गणपती आगमन करत रोज नित्यनियमाने पूजा अर्चा करून करमणूक, पुरुष मंडळी जागरण नृत्य तर महिला मंडळींनी टिपरी नाच सादर करत मनोभावे सेवा केली. शेवटी बाप्पाचं विसर्जनासाठी पारंपरिक वाद्ये, ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत मिरवणूक काढण्यात आली. तांबडवाडी ते तवसाळ रोहिले बीच किनाऱ्यावर पोहोचल्यावर अनेक वर्षांपासूनची परंपरा जपत जागरण नृत्य सादर करण्यात आले. सर्व गणेश भक्तांमध्ये उत्साह ओसांडून वाहत होता. शेवटी शेवटच्या क्षणी आरती करत विसर्जन करता कंठ दाटून आले होते. तसेच सर्व गणेश भक्तांचे डोळे पाणावले होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, ही सार्थ हाक मारत बाप्पाचे विसर्जन यावेळेस करण्यात आले. खेड दत्तवाडी मनवलपाडा विरार एसटी बसचे इंजिन गरम झाल्याने बसमधून धूर निघू लागला. बसला आग लागली, अशा प्रकारचे चित्र तयार झाले आणि एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या 43 प्रवाशांनी आरडाओरड केली आणि मध्यरात्री महाड नजीकच्या नांगलवाडी फाट्याजवळ सर्व प्रवासी रस्त्यावर उतरले. आग लागल्याची घटना कळताच महाड MIDC पोलीस, अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. पर्यायी बस येण्यास उशीर झाल्याने चाकरमान्यांना ताटकळत रात्र काढावी लागली. वडकाट दत्तवाडीवरून आमची खेड आपल्या नाना सोपाराला गाडी एसटी जाणार होती. ती अचानक तिचा इंजिन गरम झाला. त्यांनी असा धूर यायला लागला. त्याच्यामुळे सगळे पब्लिक खाली उतरून सुरक्षित उतारले. आमची बस होडकाड दत्तवाडी
महाडतून नाणासोपाऱ्यापर्यंत जाणार होती, तर आम्ही महाडपर्यंत आलो होतो. महाडपर्यंत आले तर गाडीतून इंजिनमधून धूर यायला लागला. तेव्हा आम्हाला ड्रायव्हरांनी साईडला काढली. सगळ्यांना एका साईडला काढली. होडकाड दत्तवाडून गाडी आली, विरार नालासोपाऱ्याला जाणार होती. गाडी होडकाड दत्तवाडीतून खूप चांगली आली, व्यवस्थित आली. आणि आता इथं हायवेला येऊन अचानक इंजिन जळलं. मग आम्ही जळलं, धूर आल्यानंतर मग आम्ही फटाफट बाहेर उतरलो. सगळे पॅसेंजर, आम्ही सगळे लेडीज, जेंट्स, आजी आहेत या, आम्ही फटाफट मग बाहेर खाली उतरलो. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केले होते. अखेर 5व्या दिवशी उपसमितीने उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता केल्याने कर्जत तालुका सकल मराठा समाज बांधव यांनी जल्लोष केला. तसेच कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक, छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास सकल मराठा समाज बांधव यांनी पुष्पहार अर्पण केले. सकल मराठा समाज बांधवांनी विजयी घोषणाबाजी केली. या जल्लोषात कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इकडे बघा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा. बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, डॉक्टर जय शिवराय, पाटील विजय असो. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. जो 27 तारखेपासून जरांगे पाटलांनी जो लढा चालू केलेला होता, त्या लढ्यामध्ये आम्हाला सकल मराठा समाज महाराष्ट्र आम्हाला यश आलेलं आहे. कुठल्या भागाला भेटणार आहे, कुठल्या भागाला नाही भेटणार, परंतु आमचा सकल मराठा समाज जो आम्ही सर्व म्हणजे मराठा म्हणजे आम्ही एकटा मराठा म्हणून मानत नाही, पूर्ण महाराष्ट्रातले 12 बलुतेदार लोक जे आमच्या पाठी उभे राहिले त्यांचाही विजय झाला आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा विजय झाला आहे. परंतु एक शोकांतिका म्हणून आज आमची मराठ्यांची मुलं प्रत्येक वेळी जातीवादी संघटना ज्या वेळी उठवल्या जातात यांच्याविषयी लढा, त्यांच्याविषयी लढा, त्यावेळी संघ, RSS, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, मी स्वतः विश्व हिंदू परिषदेचा मेंबर असताना, बजरंग दलाचा मेंबर असताना मला त्या गोष्टीची लाज वाटते का ह्या संघटना आज आमच्यासाठी कुठेही उपयोगी पडल्या नाही. पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुस्लिम बांधव असो, बामसेफचे कार्यकर्ते असो, दलित समाजाचे कार्यकर्ते असो, अशा प्रत्येक समाजातल्या जैन, मारवाडी हर एक समाजाचा कार्यकर्ता आज आमच्या मराठ्यांसाठी धावत आला आणि आमच्यासाठी एक शिदोरी घराघरातून तेही पाठवली, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ज्यावेळी कर्जतमध्ये ज्यावेळी समजलं आम्हाला जरांगे पाटील 2 महिन्यापासून पाठपुरावा करत होतं, तर आम्ही वेळोवेळी त्या आमच्या संघटनेची आम्ही मिटिंग घेत होतो. आम्ही कशाप्रकारे मदत पोचवायची, कशाप्रकारे काय करायचं. पण सार्वजनिक गणपती उत्सव आपला असल्यामुळं आज कोकणात हा सगळ्यात मोठा सण असल्यामुळं आपल्या लोकांना, तरी आमच्या काही भगिनी म्हणजे आलुरीच्या सरपंच प्रमिला बोराडे, उदयभाई, आमचे कैलास मामले, आमचे रत्नाकर बोराडे, आम्ही सर्व टीमनी ठरवलं की काहीतरी आपल्याकडून केलं पाहिजे. या हिशोबाने आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी तयारी केली आणि भाकरी आणि चटणी भाकरी घेऊन आमच्या एक एक टीम प्रत्येक तासाला किंवा प्रत्येक दिवशी संध्याकाळी मुंबईकडे रवाना होतो. सिर्फ जाके थी, मराठे अभी बाकी थे. जर एक दिवस जरी यांनी उशीर लावला असता तर त्यांना मराठ्यांची ताकद काय आहे ते खऱ्या अर्थाने समजलं असतं. आणि आमच्या 6 मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि फक्त 2 मागण्या शिल्लक आहेत. आणि आमच्या संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की जोपर्यंत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक मराठ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत ते शांत बसणार नाही. आणि म्हणूनच की हा जो लढा आहे तो आमचा कायम चालू राहणार आहे जोपर्यंत शेवटच्या मराठ्यापर्यंत याचा लाभ होणार नाही. आदरणीय मनोजदादा जरांगे 27 तारखेपासून उपोषणाला आझाद मैदानावरती बसले असताना कोकणात गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हे करत असताना का इथला जो समाज आहे, मराठा समाज आहे, तो गणपतीचा विचार न करता आपल्या मराठ्यांच्या पोराबालाचा विचार केला. आदरणीय जरांगे दादांचा मान सन्मान ठेवून आम्ही सर्व कर्जत तालुक्यातील मराठे एक आव्हान केलं का आपल्याला मराठा बांधव जरांगे दादांच्या भेटीला जायचं आहे, आझाद मैदानाला उपोषणाला जायचं आहे.
सरसकट सर्व मराठा तिथे हजर झाला. मी प्रथमतः सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने कर्जत तालुक्यातील इतर जो काही समाज आहे त्यांचं आभार व्यक्त करतो आणि जी काही मदत आम्हाला ज्या समाजाने उपलब्ध करून दिली त्याचंही आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.